जेव्हा राजा आणि पाण्यामध्ये भांडण झालेलं असतं हे बघून अवनीला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण पाण्या हा अवनीला वाईट बोललेला असतो. तेव्हा राजा आणि पाण्यामध्ये खूप जोरदार भांडण झालेलं असतं. तो बोलतो, तुम्ही अवनीला वाईट का बोलला? तेव्हा तो अवनीला सॉरी बोलतो. तेव्हा अवनी दिवसभर कुणाशी काही बोलत नाही आणि ती राजाला सांगते की तो पाण्या घरी आला का त्याला सॉरी बोललाच पाहिजे. तेव्हा तो बोलतो, हो ठीक आहे, मी संध्याकाळी बोल. जेव्हा संध्याकाळी सगळे जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा अवनी राजाला बोलते, जा राजा. तेव्हा पाण्या उभा असतो. तेव्हा पाण्या पहिले राजाला बोलतो, सॉरी दादा. तेव्हा राजा बोलतो, इट्स ओके बाळा, काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा तो बोलतो, तू इट्स ओके काय बोलतो? वहिनीला वाटेल की सगळी चुकी माझीच आहे, तू पण सॉरी बोल. तेव्हा तो बोलतो, मी नाही बोललो, मी बोललो ना इट्स ओके बाळा पाण्या. तेव्हा तो बोलतो, अरे वहिनीला वाटेल सगळी चुकी माझी आहे, मी तर काहीच चुकी नाही, त्याच्यात जास्त चुकी तर तुझी पण आहे ना, माझीच काय एकट्याची चुकी. तेव्हा याच्यात पण बोलतो, अरे बोलून टाका ना. सगळे बोलतात बोलून टाकणार आहे. तेव्हा अवनी बोलते, राजा बोल ना. तेव्हा राजा बोलतो, सॉरी पाण्या बाळा, सॉरी, परत नाही बोलणार तुला, मी काही नाही हात लावणार. तेव्हा सगळे बोलतात ठीक आहे. तेव्हा अवनी बोलते, आता ठीक आहे, बस खाली आणि तू पण जेवण करून घे. तेव्हा तो बोलतो ठीक आहे. तेव्हा धने बोलतो, आत्ता झाली ना बात, आता कसे सगळे गेम तेम ठीक आहे, खुश. तेव्हा पाण्या बोलतो, हां आता दादा तुझा हात कसा आहे रे बाबा? तर सगळे बोलतात हो कसा आहे. तेव्हा राजा बोलतो, ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, हात पण ओके झाले आहे आणि आमच्या दोघा भावंडांची पण भांडणं मिटली आहे. तेव्हा याच्यात बोलतो, अवनी तू टेन्शन घेऊ नको, कारण यांच्यामध्ये अशीच भांडणं पण होतात आणि हे गोड पण होतात. अशी भांडणं करतील आणि अशी गोड होतील ही यांची लहानपणापासूनची सवय आहे. त्याच्यामुळे आम्ही यांच्या भांडणामध्ये कोणी पडतही नाही आणि यांना कोणी समजवत नाही. एकमेकाची गरज लागली का ही आपाप. तेव्हा अवनी बोलते, हो का ठीक आहे, मी पण